ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर संजय राऊत आणि शरद पवार आज पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार आहेत। दिल्लीमध्ये आज पत्रकार निलेश कुमार कुलकर्णी यांनी लिहिलेल्या संसद भवन ते सेंट्रल विस्टा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होतोय। अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन राजधानीतील नवीन महाराष्ट्र सदनात संध्याकाळी 6 वाजता होणार आहे। दिल्लीमध्ये होणाऱ्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये हे दोन्ही नेते एकाच मंचावर उपस्थित राहतील। संजय राऊत यांनी या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिली आहे। शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही दिवसांपूर्वी महादजी शिंदे पुरस्काराने सन्मानित केल्यावर संजय राऊतांनी शरद पवारांवर सडकून टीका केली होती। त्यामुळे आजच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या कार्यक्रमात दोन्ही नेते काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, संजय राऊतांनी टीका केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात त्याची बरीच चर्चा झाली आणि त्यानंतर आज दोन्ही नेते समोरासमोर येत आहेत, एकाच मंचावर येत आहेत। दिल्लीमध्ये नेमकं काय घडणार आहे? नक्कीच नवी दिल्लीत होऊ घातलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या राजकीय चर्चा आणि राजकारणाला उधाण आलेलं आहे आणि त्यावेळेसच जेव्हा एकनाथ शिंदेंना पुरस्कार देण्यात आला शरद पवारांच्या वतीने, तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावर कठोर टीका आणि कडवी टीका संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर केली होती। आणि त्यानंतर आता त्याच साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला एका पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने हे दोन्ही नेते एकाच मंचावर येणार आहेत। पत्रकार निलेश कुलकर्णी यांनी लिहिलेल्या संसद भवन ते सेंट्रल विस्टा आठवणींचा कर्तव्यपथ असा दिल्लीतील सर्व मराठी नेते आतापर्यंत लोकसभेतील मराठी नेत्यांच्या कर्तृत्वाचा आढावा धांडोळा घेणारा असे एक पुस्तक आहे आणि या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने हे दोन्ही नेते एकाच मंचावर येणार आहेत। त्यामुळे स्वाभाविक संजय राऊतांनी शरद पवारांवर टीका केल्यानंतर पहिल्यांदाच ते दोघे जण एकत्र येतात। त्यामुळे ते दोघेही काय बोलतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। पूर्वी सोमेश, या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।